आता चांगल्या प्रकारचे डिझाईनचे आपले मणी मणी तर कळतात ना तुम्हाला. हा ते चांगल्या प्रकारचे एकदम मणी घेऊ आपण आणि मणी याच्यावर चिपकून घेऊ. हा टिकल्या असं मणी असं काय कोणता खडा असं ते खडा आपण याच्यावरती लावू. चला काढा खडे काढा चांगले चांगले खडे काढा आणि याच्यावरती लावा. आता अजून दुसरी डिझाईन पण अजून शिकू. आता ही सरळ सोपी पद्धत आहे, याच्यापेक्षा अजून अवघड तुम्हाला शिकू दुसरी राखी. हा काय जाईल फाटणार नाही. फाटण्यासारखं करून आपण मजबूत करायला त्याला मजबूत खालून दाब चांगलं दिलेलं आहे. जाड पेपरचा पुठ्ठा लावला त्याला आपण खालून ते फाटू नये म्हणून ते फाटणार नाही. चला लावा चांगल्या चांगल्या डिझाईन लावा. आपल्यापाशी भरपूर डिझाईन आहेत आणि भरपूर प्रकारचे आपल्यापाशी खडे. हे याला काय समजायचं तुम्ही खडे समजायचे चांगले चांगले खडे. टाकाऊ पासून टिकाऊ म्हणा ना. आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू आपण तयार करतो. काय करतो टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करायला आपण. कारण की तुम्हाला उंचच राखी घ्यायची गरज पडणार नाही उद्या. रक्षाबंधनसाठी तुम्हाला विकत राखी घ्यायची गरज नाही पडणार. तुम्ही सगळे आता घरी राखी करू शकता. तुमच्या हाताने राखी करू शकता तुम्ही. तयार नमुना दाखवा. तयार नमुना हे बघा तयार नमुना झालेला आहे. किती भारी झाली बघा राखी. बघा अजून याच्यावर अजून आपलं डिझाईन लावायचं राहिलेलं आहे. काय राहिलं अजून याच्यावरती चांगले चांगले खडे चांगले चांगले चमकदार डिझाईन लावायची राहिलेली आहे. ही अर्धावट काम झालेलं आहे. काय झालेलं आहे अर्धावट काम आहे. अजून याच्यामध्ये काम बाकी आहे. इकडे लक्ष द्या.